Learning is indeed a fun with Learn Easy Swayam. Welcome back, friends, in our channel Learn Easy Swayam. Our today's topic is utmost important as we have to revise our question paper pattern of board exam. विद्यार्थी मित्रांनो, एस्पेशली जेव्हा 10वी मराठी माध्यम, हिंदी माध्यम किंवा इतर रिजनल मीडियमच्या इंग्रजी या विषयाचा आपण विचार करतो तेव्हा मुलांना पेपर नाही म्हटलं तरी थोडा अवघड वाटतो. म्हणूनच त्या इंग्लिश पेपर पॅटर्नमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा असा लँग्वेज स्टडीचा जो पहिला 80 मार्काच्या गुणांमधला प्रश्न आहे तो 10 मार्काचा लँग्वेज स्टडी, त्याचा अत्यंत सोप्या पद्धतीनं सराव आपण आज करणार आहोत. आणि त्यासाठी खूप सोप्या छान छान युक्त्या क्लुप्त्या मी शोधून आणलेल्या आहेत. त्या सगळ्या तुम्ही सर्वांनी पाहायच्या आहेत. आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगते, म्हणजे तुम्ही नक्कीच माझं चॅनल, जर तुम्हाला माझा प्रामाणिक प्रयत्न आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण क्विक रिकॅप घेणार आहोत आपल्या लँग्वेज स्टडी या सेशनची, पण त्याचबरोबर त्याच्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या क्लुप्त्या, युक्त्या आणि सोप्या पद्धतीनं 10 पैकी 10 गुण कसे मिळवायचे ते आपण पाहूयात. तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगते, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण पुढे पेपर पॅटर्न अत्यंत सोप्या पद्धतीनं एक्सप्लेन करण्याचा पुढील व्हिडिओजमध्ये माझा मानस असणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण व्हेरी पर्टिक्युलर टॉपिक पाहणार आहोत तो आहे इंग्लिश पेपर पॅटर्नमधला लँग्वेज स्टडी. एकूण 80 मार्कांचा तुमचा जो पेपर आहे त्या पेपरमधला 10 मार्कांचा पहिला सेक्शन ए आपण पाहणार आहोत. बाकी दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा अगदी व्यवस्थित एक व्हिडिओ वाईज मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नवीन व्हिडिओज अपलोड करणार आहे. चला आपण सुरुवात करूयात आपल्या लँग्वेज स्टडी यातल्या पहिल्या प्रश्न प्रकाराला. बघा, सेट ए मधला क्वेश्चन ए हा जो असतो तो लँग्वेज स्टडी या एका स्वतंत्र विभागातला प्रश्न असतो. त्याच्यामध्ये 2 भाग असतात, क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B. त्याच्यातला डू ॲज डिरेक्टेड ह्याच्यातले 6 प्रश्न दिलेले असतात. त्यातले कुठलेही 4 प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. आणि ते जे 4 प्रश्न आहेत ते प्रत्येकी 2-2 गुणांना म्हणजे 8 मार्काला आहे. पहिला प्रश्न आपला कोणता आहे ते आपण पाहूयात. बघा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर्स फॉर 2 मार्क्स. मुलांनो, इथे बघा दिलेले शब्द जे आहेत ते मिसिंग लेटर असतं. दिलेल्या शब्दामधला एक लेटर मिस झालेला असतो. प्रश्न कसा आहे तो बघूयात आपण. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, पेपरमध्ये बोर्डाचा पेपर जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा हा संपूर्ण पेपरमधला प्रश्न लिहित बसायचा नाही. इंग्रजीच्या पेपरला अत्यंत वेळ कमी पडतो. त्यामुळे बघा, मी जाणून बुजून क्वेश्चन 1A डू ॲज डिरेक्टेड, आता हे 8 मार्क्स जे लिहिले अटेम्प्ट एनी 4 तिथपर्यंतही लिहायची गरज नाही. पण 1 नंबरचा जो प्रश्न आहे, पुन्हा एकदा बघा, मी बॉक्स करून तुम्हाला दाखवते. हा जो आहे या प्रश्नामधला लाल रंगात करेक्ट लेटर्स हे जे मी लिहिलेलं आहे, हा एवढाच प्रश्न आणि 1 आकडा लिहायचा आणि त्यानंतर डायरेक्ट उत्तरं लिहायची. प्रश्न लिहित बसायचे नाहीत. कसं काय ते बघा, त्याची ट्रिकही मी सांगणार आहे. पहिला शब्द आहे बघा, अंदाज तुम्हाला येतोय, मेडिकल. सेकंड जो आहे तो आहे प्रायव्हेट. मिसिंग लेटर मी फिल केलेले आहेत, वेगळ्या रंगानं अंडरलाईन केलेले आहेत. पण बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्ही हे करायची गरज नाही. फक्त अधोरेखन करा, अंडरलाईन करा त्या शब्दाला. वेगळ्या रंगाचे पेन वापरण्याची अनुमती नाही. यू आर नॉट सपोज टू यूज अदर कलर पेन. बेटर टू स्टिक विथ द ब्लॅक पेन ऑर द बॉल पेन. ब्लॅक पेन ऑर ब्लू पेन. रेड करायचं नाही, हिरवं करायचं नाही, कुठल्याही वेगळ्या रंगांचा वापर करायचा नाही. स्लाईड शोच्या हिशोबानं मी इथे दाखवते. आपली महत्त्वाची क्लुप्ती काय आहे मुलांनो ते बघा. तुम्ही जर मिसिंग लेटर्सचा नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जे मिसिंग लेटर्स आहेत ते बरेचदा तुमच्या वॉवेल साऊंड्समधले असतात. AEIOU 90% मिसिंग लेटर्स हे या 5 लेटर्समधनं म्हणजे वॉवेल साऊंड्समधनं येतात. एखादा सेक्शन असा असतो ज्याच्यामध्ये मात्र तुम्हाला इन सम वर्ड्स कॉन्सोनंट्स आर मिसिंग. बघा, इन सम वर्ड्स कॉन्सोनंट्स आर मिसिंग. मग इथे 3 नंबरचा जर तुम्ही गार्डन हा शब्द व्यवस्थित पाहिलात तर याच्यामध्ये आर हे कॉन्सोनंट आलेलं आहे. आणि काही केसेसमध्ये मात्र तुम्हाला हे जे आर आहे म्हणजे कॉन्सोनंट आहेत ते फिल करायला लागतात. त्यामुळे पहिल्यांदा शोधायचं की मिसिंग लेटरमध्ये AEIOU या 5 वॉवेल साऊंड्समधला कोणता शब्द योग्य बसत आहे का. हा प्रश्न अत्यंत सोपा असतो, घाबरायचं कारण नसतं. आणि जास्तीत जास्त लक्षात घ्या, धड्याची तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या युनिटमधल्या लेसन्सची नावं किंवा आपल्या पाठ्यपुस्तकात बाजूला जी पिंक कलरची बॉक्स दिली आहे त्यातले जे हार्डवर्ड्स असतात त्यातलेच शब्द इथे आलेले असतात. हे शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकातले असतात. बघा, दुसरा शब्द प्रायव्हेट शब्द, गार्डन, हे 4ही शब्द तुम्ही जर नीट पाहिलेत
तर ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंडमधल्या पहिल्या पॅरेग्राफमधले हे पाचही शब्द. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल, प्रायव्हेट बंगलो, लक्झुरियस ग्रीन गार्डन, व्हेरियस हर्ब्स अँड, म्हणजे मला अजूनही तो पॅसेज व्यवस्थित आठवतोय. त्या पॅसेजमधले हे शब्द आहेत. असं अगदी क्वचित होतं की एका पॅसेजमधले येतात, पण शब्द तुम्हाला माहीत असतात, तुमच्या लेसन्समधले असतात. चला आपला सेकंड क्वेश्चन बघूयात. इथे हे 2 मार्क आपल्याला पूर्ण मिळणार आहेत. आपण हे 2 गुण घालवता कामा नयेत. आणि अत्यंत सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे, जी 2 गुणांसाठी आहे. चला पुढे बघूयात. पुढचा प्रश्न. Put the following words in an alphabetical order. Put the following words in an alphabetical order. याच्यामध्ये बघा मी फक्त दिलंय 2 हा लाल रंगानं केलेला आकडा आहे आणि त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर हा जो शब्द आहे हा, म्हणजे बघा हा 2 आकडा आणि हा अल्फाबेटिकल ऑर्डर एवढाच जो शब्द आहे तो तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहिणार आहात. पूर्ण शब्द लिहायची अजिबात गरज नाही, पूर्ण वाक्य लिहायची गरज नाही, वेळ वाचवायचा. 2 अल्फाबेटिकल ऑर्डर. खाली उत्तरं कशी येणार आहेत ते बघा. लाल रंगात जी दिली ती तुमची आन्सर्स असणार आहेत. बघा तुमचा हा प्रश्न आहे, हा लाल अक्षरात मी लिहिलेला नाही, हा पेपरमध्ये उतरवत बसायचा नाही, प्रश्न उतरवायचा नाही. डिरेक्ट उत्तर कशा पद्धतीनं लिहिणार आहात ते आधी बघा, मग मी त्याची ट्रिक एक्सप्लेन करते. आन्सर बघा दुसऱ्यामधला, म्हणजे तुमच्या पेपरमध्ये व्यवस्थित 2 अल्फाबेटिकल ऑर्डर, मग खालच्या ओळीवर 1 आकडा. आन्सर फादर, मदर, पॅरेंट, सिस्टर. याच्यावरून तुम्हाला ती अल्फाबेटिकल ऑर्डर जी आहे ती उत्तरासहित लिहिलेली कळते. हा लिहिण्याचा भाग झाला. आता यातली ट्रिक तुम्हाला माहिती आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये A to Z हे जे तुमचे बेसिक 26 इंग्रजीतली अक्षर आहेत त्या अक्षरांवरनं आणि पहिल्याच अक्षराचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं बघा, पहिलं P, सेकंड M, थर्ड S अँड फोर्थ F. याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लगेच लक्षात येतं ABCD मधल्या जे तुमचे क्रम आहेत, A to Z मधला जो तुमचा क्रम आहे त्या क्रमातून तुम्हाला हे शब्द शोधणं गरजेचं आहे. अगदी 5वीपासून हा प्रश्न आपण करतो. या प्रश्नासाठी काही एक्सप्लेनेशनची गरज नाही, पण लक्षात घ्या तरीही मी सांगते, जर पहिलं लेटर सेम असेल मुलांनो तर एक ट्रिक तुम्ही वापरू शकता. ती ट्रिक काय असते तर बघा, जर पहिलं लेटर सेम असेल तर लिटरली पेन्सिल घ्यायची, फेंट. परत एकदा मी तुम्हाला याच्यात दाखवते. समजा तुमचं पहिलं लेटर सेम असेल तर तुम्ही काय करणार आहात, तुमचा Pला सेम आहे. समजा फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर आलेली आहे. पॅट, पॉम, पेन, या 3 याची तुम्हाला ऑर्डर जर लिहिणं अपेक्षित असेल तर काय करायचं बघा, अगदी सोपी. P सेम आलेला आहे, गोंधळायचं नाही, त्याला आडवी रेघ मारून टाकायची. मग 2 नंबरचे जे लेटर्स आहेत ते पाहायचे, त्याच्यानुसार बघा तुमच्या लक्षात येईल A हा पहिला येतो, मग त्याच्या खाली अगदी छोटासा 1 आकडा टाका. त्याच्यानंतर ABCDE मधला E सेकंड तुमच्या दिलेल्या आहे, ऑर्डरमध्ये आलेला आहे 2. आणि तिसऱ्याला साहजिक आहे पॉम हा शब्द होता, तिसरा हा आला. म्हणजे अशा पेन्सिलनी छोट्या आकड्यांवर आणि सेम असणाऱ्या शब्दाला कट करत जर तुम्ही गेलात तर डिफिकल्ट लेवलची जी अल्फाबेटिकल ऑर्डर असते ती अजिबात चुकणार नाही. ही एक सोपी ट्रिक आपण इथे वापरूयात. पुढे बघा सेकंड एक्झाम्पल, बॉय, बर्ड, बस, बुक. दिस एक्झाम्पल इज ऑल्सो व्हेरी इझी. यू कॅन इझिली गो थ्रू द idea which I have given just now. Just see, there are word B. For 4 words the same letter is repeated in the very first place. So B, cut that B, cut again and remaining. Again C, here you have to observe again O is repeated, but in second letter IUO. याच्यामध्ये बघा तुम्ही मुलांनो O, I, U आणि O यामध्ये सगळ्यात पहिलं काय येतं हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली ABCDEFGHIJKLMNO म्हणजे आय तुमचा पहिला आलेला आहे, त्यामुळे त्या आयच्या इथे लगेच 1 आकडा टाकून घ्या. मग इथे आयडिया सुरू होते की यू नंतर येणार आहे, यू लास्ट येतो हे आपल्याला कळून गेलेलं आहे, कारण यू ओच्या आधी आलेलाच नाही आहे, म्हणजे तो यू जो आहे तो 4 नंबरला गेलेला आहे. मग आता या ओ मधला जो दोन्ही ह्याच्यातला आहे तो ओ सुद्धा कट झाला, कारण तो सिमिलर आहे. परत मग बघा ओ आणि वाय उरला. काय उरला, ओ आणि वाय. इथे वाय आणि इथे ओ. मग साहजिक आहे बुक हा शब्द तुमचा तिसरा येणार आहे, कारण बुक हा शब्द तुमचा तिसरा येतोय कारण ओ ऑब्व्हियसली वायच्या आधी आहे. म्हणजेच तुमची अल्फाबेटिकल ऑर्डर आणि तिचं उत्तर जे आहे ते असं असणार आहे. बर्ड, बुक, बॉय, बस.
It is very easy to use that trick. You can easily use that trick and get complete 2 marks. आता पुढे प्रश्न बघा, आणि त्याही उपर जर तुम्हाला अवघड वाटत असेल, माझ्या विचाराल तर तिसरा प्रश्न आता मी ओपन केला आहे, पंक्च्युएशनच्या प्रश्नाला मार्कच जातात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, 6 प्रश्न विचारलेत, पण आपण त्यातले कमीत कमी 5 अगदी परफेक्ट करायचे. आणि मीही तुम्हाला खात्री देते की आपला 10 मार्काचा हा सेशन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला अगदी कॉन्फिडन्स येईल की आम्ही हे प्रश्न सोडवू शकतो. बघा, आता पंक्च्युएशनचा जो प्रश्न आहे तिथे मी काय लिहिलं आहे बघा, 3 आकडा आणि पंक्च्युएट एवढ्याच प्रश्नामधलं सेशन तुम्ही लिहायचं. पूर्ण वाक्य लिहित बसायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही. आता बघा, प्रश्नही लिहायचा नाही कारण तो काळ्या रंगात दाखवलेला आहे. जे इथून पुढे मी काळ्या रंगात दाखवते ते लिहायचं नाही. उत्तरपत्रिकेत ही स्लाईड आहे असं कन्सिडर करू नका, ही तुमची उत्तरपत्रिका आहे असं कन्सिडर करा. त्यानुसार डायरेक्ट आता तुम्ही 3 पंक्च्युएट याच्यानंतर काय लिहिणार आहात तर आकडा 1 आन्सर आणि मग त्याचं उत्तर. आता उत्तर तुम्हाला क्लिअर दिसलेलं आहे, समजलेलं आहे. पुन्हा याची ट्रिक काय मुलांनो, जिथे जिथे चेंजेस करायचे तिथे प्रश्नपत्रिकेत अगदी हलकासा डॉट करा आणि उत्तर लिहिताना तिथे चेंजेस करा. आणि चांगल्या प्रेझेंटेशनमध्ये जिथे जिथे तुम्ही पंक्च्युएशनमध्ये चेंज केला आहे ते अगदी क्लिअर अंडरलाईन करा ते शब्द. बघा, इथे मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलेले आहेत. हा जो वेअर आहे त्याला मी खाली अंडरलाईन केलेली आहे, क्वेश्चन मार्क एक्स्ट्रा घातला आहे त्याला मी अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे या दोघांना मिळून संपूर्ण 1 मार्क आहे. जर तुम्ही केवळ एकच बरोबर ओळखलत, तर तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. जर दोन्ही विचारलेत तर पूर्ण 1 मार्क मिळेल. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सेकंड एक्झाम्पल, वी आर मुव्हिंग टुवर्ड्स सेकंड एक्झाम्पल. नाऊ सी, श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. आता लक्षात घ्या, जनरली आपल्याला श्वेता या शब्दाची सवय असते, पण प्रश्नपत्रिकेत जर श्वेता हे नाव लिहिलं गेलेलं असेल तर यू हॅव टू कॉपी द सेम नेम. यू आर नॉट गोइंग टू इन्सर्ट एनी न्यू लेटर इन द व्हेरी पर्टिक्युलर वर्ड. असणाऱ्या दिलेल्या शब्दामध्ये तुम्हाला वाटते हे उच्चार चुकलेत म्हणून मी नवीन नाव तयार करतो, असले कुठलेही उद्योग करायचे नाहीत. बेटर टू स्टिक विथ द सेंटेन्स अँड द वर्ड विच इज ऑलरेडी गिवन इन युअर क्वेश्चन पेपर. दिलेल्या प्रश्नपत्रिकामधला शब्द जसेच्या तसे उतरवून काढा. फक्त जिथे बदल अपेक्षित आहे तिथे बदल आपण करायचे. उत्तर दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते. साहजिक श्वेता हे नाऊन आहे, सगळ्यात वाक्याची पहिली सुरुवात आहे, त्यामुळे आपण ती आयडेंटिफाय करूयात. राऊंड घेते मी म्हणजे कन्फ्युजन येणार नाही. श्वेता हा शब्द झाला. इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल बरोबर झालं, पण त्याच्यानंतर बघा, माझ्या अंदाजे जर तुम्ही विचारलं तर कॉमा इथे यायला पाहिजे गर्ल नंतर. आणि इजंटमध्ये सुद्धा लिहिण्याची पद्धत जी आहे ती इथे बदलणार आहे. आणि शी नंतर पुन्हा तुमचा इथे क्वेश्चन मार्क येणार आहे. हे एक्सक्लेमेटरीमधलं क्वेश्चन टॅगमधलं उत्तर जे आहे ते टेल टॅग ॲड करून लिहिलेलं आहे, ते तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण आपलं उत्तर पाहूयात. Answer. Directly you supposed to write only answer. Don't copy down question. Don't waste your time. Again and again I am repeating the same thing. तुम्ही प्रश्न उत्तरवत बसवायचे नाहीत, तुम्ही डायरेक्टली उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. बघा, आता इथे जिथे जिथे चेंजेस आहेत तिथे तिथे मी अंडरलाईन केलेली आहे, ती व्यवस्थित हायलाईट होत आहे. इथे सुद्धा या 4 पैकी जर 2 गोष्टी तुमच्या बरोबर आल्या तर अर्धा मार्क मिळेल. कारण बघा मुलांनो, 4 बदल होत आहेत. एक हा, दुसरा कॉमा, तिसरा इजंटमधला आणि शेवटचा क्वेश्चन मार्क. 4 बदल असल्यामुळे त्याचे एका गुणात विभाजन जे आहे ते अर्ध्यावर जातं. पण जनरली इतके बदल दिले जात नाहीत. ही SCRTची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका मी सरावासाठी म्हणून घेतलेली आहे. त्याच्यात दिलं आहे म्हणून ॲज इट इज सेंटेन्स मी घेतलेलं होतं. पण साधारण 2 बदल होतील इतपत होतं, कारण मग मार्कांचं डिस्ट्रीब्युशन टीचरलाही व्यवस्थित करता येतं. म्हणून 2 चेंजेस आर इनफ इन द पंक्च्युएशन सेंटेन्स ॲज पर माय नॉलेज अँड माय अंडरस्टँडिंग. ठीक आहे, आपण पुढे वळूयात. बघा, पुढचा प्रश्न जो आहे तो मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 letters each using the letters in the given word mercilessly for 2 marks. पुन्हा बघा, आता माझ्या मुली समोर असतात जेव्हा, तेव्हा त्या पटकन वर्गातल्या मुली सांगतात की हां मॅडम, आता त्यांनी पहिलं वाक्य मला सांगितलेलं असतं, लाल रंगात लिहिलेलं किंवा अधोरेखन केलेलंच मी उत्तरपत्रिकेत लिहिणार. पुन्हा पुन्हा मी रिपीट करणार नाही, लक्षात घ्या. रेड लाईनमधलंच लिहायचं, बाकीची सगळी इन्फॉर्मेशन उतरवत बसायची नाही. इंग्रजीला रायटिंग स्किलला वेळ कमी पडतो कारण मुलं आधीचं खूप लिहित बसतात आणि अननेसेसरी असतं, त्याला एकही मार्क नाही. जे महत्त्वाचं आहे त्याला व्यवस्थित प्रेझेंटेशनच्या हिशोबानं आपण लिखाण करायचं. नाव सी, your answer of the 4th question is answer.
आता मर्सिलेसलीमधनं तुम्हाला हा शब्द तयार करायचे, त्याची अत्यंत सुंदर ट्रिक मी सांगणार आहे. अगदी 2-3 एक्झाम्पल्स मी सांगणार आहे. पण त्याच्यापूर्वी आपण उत्तर बघूया ह्याच्यातून तयार केलेले आहे. याच्यात गोम अशी असते मुलांनो, की यू हॅव टू यूज द लेटर्स फ्रॉम द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दामधूनच तुम्हाला शब्द शोधायचे असतात आणि नवीन शब्द तयार करायचे असतात. 2 अक्षरी शब्द अलाउड नसतात, कमीत कमी 3 अक्षरी शब्द असावेत. बघा हे सगळे शब्द मर्सी, लेस, स्लाइस हे शब्द अगदी सहज त्या पॅरेग्राफ त्या दिलेल्या शब्दातून आपल्याला मिळत आहेत. एक मिनिट. आता इथे बघा मर्सीलेस या शब्दातून आपण हे शब्द जे आहेत खालचे ते शब्द बनवलेले आहेत. हे सगळे शब्द या वरच्या शब्दामधून व्यवस्थित यूज होत आहेत आणि तुम्हाला वापरता येत आहेत. तदनंतर बघा आता आपण आयडेंटिफाय, यातली पहिली ट्रिक जी आहे ती ट्रिक महत्त्वाची लक्षात घ्या मुलांनो. आयडेंटिफाय द वोवेल साऊंड इन द गिव्हन लेटर. आयडेंटिफाय द वोवेल साऊंड. वोवेल साऊंड्स कोणते आहेत, बेसिकली ते जे आहेत ते कोणते आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बघा, मर्सिलेसलीमध्ये मी अंडरलाईन केली माझ्या वोवेल साऊंड्सला. मला ई हा एक वोवेल साऊंड मिळाला, आय हा मिळाला, पुन्हा ई हा एक वोवेल साऊंड मिळालेला आहे. मग त्यानुसार लिटरली ते खाली लिहित जायचे. कसे कसे ते मी तुम्हाला इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पल्स व्यवस्थित बघा. ई, ई या वोवेल साऊंडमध्ये मुलांना आता मजा बघा. ई या साऊंडला जर मी मध्ये ॲड केलं तर मला अगदी सहज मर्सी, पण तो आय जो आहे त्याच्याऐवजी मी एल केलेला आहे. पुन्हा ईचा जर मी उच्चार केला मेस, आणि त्यानंतर मेसी, लेस, येस, हे इतके ई साऊंडने तयार होणारे फटाफट आपल्याला शब्द आठवायला सुरुवात होतात किंवा नजरेला कॅच व्हायला सुरुवात होतात. जर कारण वोवेल साऊंडनेच इंग्लिशच्या बेसिक वर्डचं फॉर्मेशन होत असतं. मराठीमध्ये जसं आकार, उकार, काना, मात्रा, वेलांटी आपण देतो, तसं इंग्रजीमध्ये वोवेल साऊंड्स, मिक्स वोवेल साऊंड्स, लाँग वोवेल, शॉर्ट वोवेल यांच्यापासून, डिप्थॉंग्स, ट्रिप्थॉंग्स यांच्यापासून शब्द बनतात. म्हणजे पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, लँग्वेज स्टडी हा जो बेसिक 10 मार्काचा प्रश्न आहे तो वर्ड वोकॅब, शब्दांची संग्रह, शब्दसंग्रहावर आधारित असतो. आणि उरलेला जो 2 मार्काचा प्रश्न असतो तो फॉर्मेशन, शब्द तयार करणं आणि वाक्य तयार करणं याच्यावर असतो. तो आपण पुढे चर्चा करणार आहोत. बघा आता अजून एक खूप छानशी ट्रिक मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा वोवेल साऊंड्स आयडेंटिफाय करणं ही अत्यंत सोपी ट्रिक होते. त्यानंतर बघा याच्यातला आय या साऊंडपासून सुद्धा मी शब्द तयार केलेले आहेत. मिस, माईल, स्माईल, अगदी माईल हा शब्द मिळाला. आईल साऊंड जो आहे तो आईल, आणि इथे आय ई या साऊंडपासून सुद्धा हा शॉर्टने लॉंग वोवेल आहे. हा बऱ्याच लोकांना माहीत नसतो. त्यामुळे फक्त तुम्ही म्हणाल मिस या शब्दामध्ये ई हे साऊंड येत आहे. हे मला खूप इन डिटेल फॉनेटिक्स शिकवायला आवडतात. ई हा साऊंड जो आहे तो आयनी येतो. पण पुन्हा एकदा मुलांना बघा, पुन्हा एक तुम्हाला इथे स्माईल आईलच्या बाबतीत दाखवते. हा जो आय आहे हा दुसऱ्या नंबरला असतो आणि पुन्हा ई शेवटी असतो. ई सायलेंट असतो. याला शॉर्ट नाही तर लॉंग वोवेल असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्यात मी माईल हा साऊंड असा आहे. टाईल, सॉईलमध्ये OILE येतो. हा सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. इथे आलेला नाही आहे, इथे होऊ शकत नाही, पण मी तुम्हाला उच्चार साधारण सांगितला. त्यानुसार बघा हा आईल साऊंड लॉंग वोवेल आहे. स्माईल, माईल इथे ते तयार होत आहेत. पुढे बघा अजून एक एक्झाम्पल. आत्ता जी पुन्हा परीक्षा होते, पुनर्परीक्षा जी होते 10वीची, मला वाटतं ती खूप उशिरा डिसेंबर महिन्यात झाली होती. त्यातला हा शब्द आहे. तो शब्द मला खूप आवडला, कारण त्याच्यातून साधारण एन्काउंटर या शब्दातून जवळजवळ 50 शब्द तयार होतात. मी अगदी मॅक्सिमम शब्द तयार करण्याचा प्रयत्न केला. कसं काय ते बघा. 3 लेटर्सचे पहिले बनवूयात. एन्काउंटरमधले आपल्या ट्रिकनुसार आपण काय करणार आहोत. पहिलं आपल्या ट्रिकनुसार आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहोत तर वोवेल साऊंड्स जे आहेत ते घेऊयात. वोवेल ओ, त्याच्यातून शब्द बनले आउट, नॉट. वोवेल ई इथे आहे. वोवेल ई जो आहे तो इथे आहे. वोवेल ओ इथे आहे. पुन्हा जर तुम्ही विचार केलात तर OU हा आहे. आता हे सगळे आपण बघणार आहोत. बघा वोवेल ई पासून आपण केले नेट 10. खूप सोपे आहे, 3 लेटर्सचे चालतात. त्यामुळे पुढे बघा यू साऊंड पण आलेला आहे. त्यामुळे सिंगल घेतले, शॉर्ट वोवेल्स घेतलेत. ओ, ई आणि यू नंतर नट, कट. आता लॉंग वोवेल जो आहे तो लॉंग वोवेल इथे आलेला आहे. आव साऊंड जो आहे तो बघा काउंट, कोर्ट, आणि इथे पुन्हा लॉंग वोवेल आलेला आहे यू ईचा. मी इथे पुन्हा लिहून दाखवते तुम्हाला. बघा यू आणि ईचा एक लॉंग वोवेल होतो. कसा काय ते लक्षात येईल तुमच्या. बघा आता इथे मी सी आणि टी शब्द बसवते. CUTE, क्यूट. अगदी छान शब्द बनतो.
तसंच बघा तुम्ही अजून कोणता बनवू शकेल का शोधा आणि नक्कीच तुम्हाला या शब्दांचा उपयोग इथे करता येईल. पुढे बघूयात आपण एक्झाम्पल ट्यून. बघा मी क्यूट लिहिला गेला नाही, पण ट्यून हा शब्द मी इथे तुम्हाला दाखवला होता, तसाच क्यूट हाही तयार होतो. तोही माझ्या संग्रहात मी लिहून ठेवलेला असेल, आत्ता लक्षात आलं नाही. पुढे बघा प्रिफिक्स आणि सफिक्सचा जर उच्चार केला तर एन आणि आर, एन आणि आर ही जी आहेत बघा, इथे एन आणि इथे ई आर साऊंड आलेला आहे. एन पासून एंटर, सेंटर, पुन्हा साऊंडनी, पुन्हा साऊंडनी, आउटर, काउंटर हे शब्दही इथे तयार होतात. अत्यंत छान हा शब्द होता, ज्याच्यातून अनेकानेक मल्टी युसेज असणारे शब्द तयार होऊ शकत होते. पण ते 3 अक्षराचे तरी असावे. जास्तीत जास्त शब्द आपण लिहिण्याचा प्रयत्न करावा, फक्त 4 शब्द लिहायचे नाही. यू हॅव टू राईट ॲटलिस्ट 6 to 7 वर्ड्स. सो जर स्पेलिंग मिस्टेक्स असतील तर यू विल गेट युअर कम्प्लीट 2 मार्क्स बाय स्किपिंग दॅट रॉंग वर्ड. म्हणजे ते चुकीचे शब्द वगळून सुद्धा 4 शब्द बरोबर आले की तुम्हाला पूर्ण 2 मार्क दिले जातील. पुढे बघा मी थोडंसं फास्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करते, कारण माझा असा मानस आहे की लँग्वेज स्टडी साधारण अर्ध्या तासाच्या सेशनमध्ये जर आपण पूर्ण केली तर जास्तीत जास्त पटकन आपले बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीनं सेक्शन्स, जे 5 सेक्शन्स आहेत ते पूर्ण करता येतील. बघूयात. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. 5 आकडा आणि रिलेटेड वर्ड एवढंच आन्सर शीटमध्ये लिहायचं. मँगोला त्यांनी एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल दिलेलं आहे प्लक या शब्दाचं. म्हणजेच हा प्लक काय आहे, हा पार्ट ऑफ स्पीचमधला कोणता प्रकार आहे. मँगो इज नाऊन बट यू हॅव टू राईट रिलेटेड व्हर्ब्स. यू हॅव टू राईट रिलेटेड व्हर्ब्स. बघा तुम्हाला व्हर्ब्स लिहायचेत मुलांनो, कारण प्लक म्हणजे तोडणे. मग तोडणे याच्या हिशोबानं रिलेटेड असणारे व्हर्ब्स आपण पाहूयात. जनरल व्हर्ब्स जे आहेत ते आपण आधी शोधूयात. बघा जे मँगोशी रिलेटेड आहेत. ईट, आंबा म्हटलं की सुरुवातीला खाणं, हे काही सांगायची गरज नाही. त्यामुळे हा शब्द आपल्याला येत असतो, स्पेलिंग मिस्टेक होणार नाही, त्यामुळे ती व्यवस्थित तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. पुढे बघा सेकंड एक्झाम्पल कट. इझी स्पेलिंग, इथे स्पेलिंग मिस्टेक होण्याची गरज नाही. चॉप, इट इज ऑल्सो इझी. स्लाइस, कट करणे, कापणे, स्लाइस करणे. मँगोचे जे तुम्हाला स्लाइस म्हणजे ड्रिंक आठवेल, पण स्लाइसिंग करणं म्हणजे अगदी पातळ काप करणे या अर्थानं येतं. टेस्ट, चव घेणे. त्यानंतर पुन्हा एकदा बघा स्मेल, वास. आंब्याचा वासही बऱ्याच जणांना घ्यायला आवडतो, म्हणजे पर्सनली मला स्वतःला आंबे खूप आवडतात. त्यामुळे अगदी आपण घरात आपल्याला कळून जातं की मँगो आलेला आहे. शब्द रिलेट करा आणि मग इंग्रजी शब्द शोधा. पुढे बघा थिंक आउट ऑफ बॉक्स. दुसरी जी माझी महत्त्वाची ट्रिक आहे ती बघा, नुसतं आंबा म्हटलं की तुम्ही त्याच्याशी रिलेटेड असणारे वासाच्या, चवीच्या संदर्भातले, आंबा हे एक फळ आहे, मग त्या हिशोबाने त्याचं खाण्यासाठी उपयोग होणार आहे. बघा इट्स अ फ्रूट इडेबल सो वी कॅन. ते खाण्याचं फळ जरी असलं तरी खाण्याशी संबंधित शब्द आपल्याला लिहिणं सोपं जातं. पण त्या आंबाशी रिलेटेड शब्द, मँगो आपल्याला कोणी फुकट देतं आहे, यू हॅव टू बाय इट, अँड बाय इज ऑल्सो वर्ब. यू कॅन सेल इट, तुम्ही ते विकू शकता, इट इज ऑल्सो वर्ब. यू कॅन कीप इट ॲट होम, तुम्ही ते घरी ठेवू शकता. त्याचबरोबर बघा राईप म्हणजे पिकलेले आंबे, पिकवणं. राईप दीज मँगोज, दे आर सार येट, म्हणजे ते मँगो आपण आंबे पिकवूयात, ते अजून कच्चे आहेत, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा राईप हे क्रियापद आपण वापरत असतो. वॉश दी मँगो, म्हणजे ह्या थोडासा एक आउट ऑफ बॉक्स थिंकिंग केलं तर सोपे शब्दही तुम्हाला मिळणं सहज शक्य आहे. इथे आपलं मेन टार्गेट काय आहे तर स्पेलिंग मिस्टेक न करता पूर्ण 2 गुणांसाठी 4 रिलेटेड वर्ड्स देणं. लास्ट अँड इम्पॉर्टंट वर्ड प्रोसेस. आपण मँगोवर प्रोसेसिंग करतो आणि मग त्याचे पल्प वगैरे तयार करतो, त्यामुळे बघा प्रोसेस हाही शब्द इथे ॲप्लिकेबल होईल. आणि पील इट म्हणजे पिळून आपण त्याचा भारतामध्ये पद्धत आहे, आपण त्याचे रस तयार करतो, त्यामुळे पिलिंग हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा एक व्हर्ब इथे आपल्याला मँगोशी रिलेटेड सापडलेला आहे. आपण अजून 1-2 एक्झाम्पल्स पाहूयात जी मी वर्गात घेतलेली होती अत्यंत घाईत. काय होतं, मुली यावर्षी खूप कमी वेळ हातात मिळाल्या, अर्धा-पाऊण तास, त्यांना ऑलरेडी 2 तास यायचं असायचं, त्यामुळे मी थोडं घाईत लिहिलेलं आहे. अक्षराला कृपया माफ करा, बऱ्याचदा कर्सिवची सवय असल्यामुळे आणि रिजनल मीडियमच्या मुलांना कर्सिव देत नाहीत, त्यामुळे मी ते मराठीत म्हणजे सिम्पल इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. अक्षर तुम्हाला समजून घ्याल ही अपेक्षा. एक क्रमानं पाहूया. प्रत्येक वेळे रिलेटेड वेबची व्हर्ब जी आहे, वेब जी आहे ती क्रियापदानंच दिली जाईल अशी नाही. स्कूलशी रिलेटेड क्रियापदं इथे मी दिलेली आहेत. बघा मी लिहिलेलं आहे, ही रिलेटेड वेब मराठीत लिहून ठेवलं आहे, क्रियापदाची आहे. त्यामुळे बघा मुलांनो, टॉक, स्टडी, रीड,
learn, ask, teach, play, write, talk, study and read. This is related way of school and it is related word or the related wave of verbs. हे जे रिलेटेड वर्ड्स आहेत ते क्रियापदाशी संबंधित आहेत. पण पुन्हा एकदा बघा, जर तुम्ही फक्त पुन्हा स्कूल याच गोष्टीचा जर विचार केलात आणि तुम्हाला विशेषणं लिहायची असतील, त्यांनी विशेषण दिलं असेल एखादं, बेस्ट हा शब्द दिला आहे, मग तो बेस्ट काय आहे? ते नाऊन आहे का? ते क्रियापद आहे का? वेदर इट इज अ वर्ब, नाऊन ऑर ॲन ॲडजेक्टिव्ह ऑर ॲन ॲडवर्ब, हे तुम्हाला विचारणं आणि शोधणं गरजेचं आहे. बेस्ट हा शब्द विशेषण दर्शवतोय, मग शाळेशी संबंधित असणारी विशेषणं तुम्ही लिहायची आहेत. बघा, स्कूलशी संबंधित असणारी अनेकानेक उदाहरणं मी इथे दिलेली आहेत जी सोपी आहेत. गुड, बॅड, बिग, स्मॉल, हे सोपी विशेषणं पाठ करून ठेवा. क्रियापदं पण आहेत ना मुलांनो, सोपी सोपी क्रियापदं जी जनरली बऱ्याच ठिकाणी येतात, ती क्रियापदं तुम्हाला पाठ करणं सोयीचं जातं. पण क्रियापदं मात्र दिलेल्या मुख्य शब्दाशी संबंधित असावी लागतात, त्यामुळे त्याच्यात व्हरायटी येते. पण विशेषणं जी आहेत ती बरेचदा ॲप्लिकेबल होतात, त्यामुळे एक 5-6 चांगली विशेषणं पाठ करून ठेवा जी बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेबल होतील. आणि आता पुन्हा प्रत्येक गोष्ट जर मी रीड करत बसले तर आपला खूप वेळ जाईल. याच्यासाठी फक्त रिलेटेड वर्डच्या वेबसाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ टाकणार आहे, जो मला माझ्या शाळेच्या व्हिडिओजमध्ये पण ॲड करायचा आहे. त्यामुळे तो स्वतंत्र बघा. इथे एक्झाम्पल्स म्हणून 10वीच्या दृष्टीनं मी इथे आता क्रियाविशेषणाविषयी बोलूयात आणि नाउन्स. शाळेशी संबंधित असणारी नाउन्स अत्यंत सोपी आहेत, त्यामुळे तुम्हाला ती येतील. नाम ती तुम्ही लिहू शकता, टीचर, पेन्सिल, पेन, बॉक्स, क्लास, एनिथिंग. आणि आता पुन्हा एकदा बघा, क्रियाविशेषणं थोडीशी अवघड असतात. स्लोली, शाळेच्या संबंधातली क्रियाविशेषणं दिलेली आहे. स्लोली, फास्ट, सायलेंटली, लाऊडली, रन फास्ट, टॉक सायलेंटली, टॉक लाऊडली, टॉक स्मूथली. मग अशा पद्धतीचे शब्दसुद्धा तुम्ही जे आहेत ते क्रियाविशेषणांमध्ये ॲड करू शकता. सिन्सिअरली, फेथफुली, शाळेमध्ये यू हॅव टू राईट कम्प्लीट युअर वर्क फेथफुली, तुम्ही अत्यंत विश्वासार्ह पद्धतीनं तुमचं काम पूर्ण करा. अशा पद्धतीनं अवघड वाक्यांमध्ये क्रियाविशेषणं स्कूलच्या संदर्भात लिहू शकतात. पण शक्यतो लँग्वेज स्टडीची डिफिकल्टी लेवल जी आहे ती अगदी मेंटेन केली जाते, फारशी डिफिकल्ट नसतात. पण आपण सराव पूर्ण करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. पुढे बघा, रिलेटेड वर्डची सेकंड वेब मी तुम्हाला दाखवते आहे. हॉस्पिटलशी संबंधित वर्गातला माझ्या फळ्याचा स्नॅपशॉट मी घेतलेला होता, कारण मला स्वतःला ते खूप वेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळे, शब्दसंग्रह हा माझा स्वतःचा आवडीचा विषय, त्यामुळे मी ते वेगळ्या पद्धतीनं मांडायचे प्रयत्न केले. खूप अधिकाधिक विचार करून आपण ती वेब तयार करतो. हॉस्पिटलशी संदर्भात असणारी आपण वेब पाहूयात. आणि साहजिक आहे, तिथे हॉस्पिटल या शब्दाला त्यांनी दुसरं दिलं आहे फेमस हॉस्पिटल, म्हणजे हॉस्पिटलविषयी अधिकाधिक माहिती, म्हणजेच हे ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. मग नाईस हॉस्पिटल, गुड हॉस्पिटल, बॅड हॉस्पिटल म्हणू नये, पण आपल्याला स्पेलिंगच्या हिशोबाने पूर्ण येईल. नीट हॉस्पिटल, स्वच्छ, व्यवस्थित, क्लीन हॉस्पिटल. त्याचबरोबर एक्सपेन्सिव्ह, महागडे हॉस्पिटल, चीप, स्वस्त हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल. आता सध्या कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटल हा शब्द तिथे आलेला होता, त्यामुळे त्याच्या हिशोबानं मी ती वेब केलेली होती. तोच प्रश्न मला वाटतं आहे, प्रश्नपत्रिका तीच असावी ही. 6 नंबरचं जर शेवटचं आणि अत्यंत सोपं, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. आता बघा, वर्ड चेन ऑफ नाऊन त्यांनी सांगितलेली आहे, ती लक्षात घ्या. स्कूल हा शब्द, उत्तर कसं लिहायचं, फक्त लाल, एवढ्या सगळ्या माहितीतलं, म्हणजे ही प्रश्नपत्रिका आहे, प्रश्नपत्रिकेतलं सगळं स्किप करायचं. लाल रंगाचं जेवढं दिसतंय तितकंच तुमच्या उत्तरपत्रिकेत येणार. ही 6व्यांदा मी सूचना दिलेली आहे, कारण तुम्ही तुमचा वेळ वाचवावा हा माझा प्रामाणिक हेतू आहे. बघा, स्कूलशी रिलेटेड वेब जी आहे, त्यांनी जर ABCD आकडे दिले असतील तर तुम्ही ABCD आकड्यांमध्ये लिहा. जर त्यांनी मध्ये बाणाची दिशा सांगितली असेल तर तुम्ही बाणाची दिशा दाखवा. त्यांनी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं लिखाण करा. स्कूल, लास्ट वर्ड जो आहे तो तुमचा लास्ट वर्ड एल येतोय, त्यामुळे एलनं सुरू होणारा लँग्वेज हा शब्द इथे आला. एलनं सुरू होणारा लँग्वेज हा शब्द आला. पुन्हा एकदा बघा, शेवटी ई आलेला आहे, त्यामुळे ईनं सुरू होणारा तुमचा एक हा शब्द आला. शेवटी जी आलेला आहे, त्यामुळे जीनं सुरू होणारा गन हा शब्द तुमचा इथे आलेला आहे. आणि पुन्हा शेवटी एन न सुरू होणारा नेट हा शब्द आपण इथे लिहिलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही वेब तयार करणं गरजेचं आहे. पुढे बघा, एक्झाम्पल्स. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन, ॲड 4 वर्ड्स, ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. सुरुवातीच्या शब्दाचा शेवटच्या अक्षरानं नवीन शब्द तयार होतो, त्यामुळे त्या पद्धतीनं वर्ड चेन करायचे आहेत. बघा, वर्ड चेन ही प्रत्येक वेळी फक्त नामाचीच येईल असं नाही.
वर्ड चेन ही प्रत्येक वेळी नामाचीच येते असं नाही. वर्ड चेन ही नाउन्सची म्हणजे नामाची असू शकते, क्रियापदांची व्हर्ब्सची असू शकते, ॲडजेक्टिव्स विशेषणांची असू शकते, ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणांचीही असू शकते. इथे बघा, नावांशी संबंधित मी मास्टर या शब्दानं तयार झालेली वेबचेन नामांची साखळी दाखवलेली आहे. दुसरं एक्झाम्पल मी क्रियापदांच्या साखळीनं दिलेलं आहे आणि तिसरं एक्झाम्पल मी ॲडजेक्टिव्सच्या साखळीनं दिलेलं आहे. नीट निरीक्षण करा आणि त्यानुसार तुमच्या वर्ड चेन्स ज्या आहेत त्याची प्रॅक्टिस करा. इथे आपला लँग्वेज स्टडीमधला क्वेश्चन 1A पूर्ण होतो. या 6मधले फक्त 4 सोडवायचे, 8 मार्काला आहेत. पंक्च्युएशनमध्ये मार्क्स जातात, त्यामुळे उरलेले 5ही कंपल्सरी आहेत पूर्ण सोडवायचे, म्हणजे आपल्याला 8 पैकी 8 मार्क मिळतात. आता तुमचा दुसरा प्रकार जो आहे क्वेश्चन 1B, हा मुलांनो नीट लक्षात घ्या. हा जो आहे हा शब्दसंग्रहशी नाही तर तुमच्या शब्द तयार करण्याशी, वर्ड फॉर्मेशन, शब्द तयार करण्याशी रिलेटेड असतो आणि वाक्य तयार करण्याशी रिलेटेड असतो. पहिला जो प्रश्न आहे तो तुमच्या वाक्य तयार करण्याच्या संदर्भातला आहे. बघूयात. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. वाक्यसमूह जो आहे, वाक्यांश नाही तर वाक्यसमूह, अगदी मराठीत विचाराल तर वाक्यप्रचारांकडे झुकणारा हा फ्रेझल हा प्रकार येतो. टू बी नोन फॉर. आता इथे टू बी नोन फॉर हा जो प्रकार दिलेला आहे, हा टू बी नोन फॉर या फ्रेजची वाक्य मी अगदी सोपी तयार केलेली आहेत. द पिकॉक इज नोन फॉर. इथे लक्षात घ्या, मुली काय करतात, जसंच्या तसं शब्द वापरतात. एक मिनिट. टू बी नोन फॉर जसाच्या तसा वापरायचा नाही आहे, त्याच्यातलं नोन फॉर हेच वापरलं जाणार आहे. टू बी हे त्याचं सुरुवातीचं वर्बल आहे आणि ते वर्बल जे प्रायमरी व्हर्ब्समधनं बीचा फॉर्म आहे, त्यामुळे तो लिहायची गरज नाही. द पिकॉक इज नोन फॉर इट्स ब्युटी. मोर हा त्याच्या सुंदरतेसाठी ओळखला जातो. राम इज नोन फॉर हिज लॉयलिटी. राम हा त्याच्या प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. अशा पद्धतीनं सोपी सोपी वाक्य करू शकता. शक्यतो प्राणी पक्ष्यांची वाक्य करावी, सोपी होतात आणि त्याचे तुम्हाला रिलेशन्स लावता येतात. कारण प्रत्येक प्राणी पक्षाचं जे असतं, म्हणजे ही माझी स्वतःची युक्ती आहे की या प्रत्येक प्राणी पक्षाची काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतात आणि ती वैशिष्ट्य तुम्ही त्या वाक्यसमूहाकडे म्हणजे त्या फ्रेजकडे पटकन फिट करू शकता. जसं बघा, प्रत्येक वेळी प्राणी पक्षी असंही नाही. एखादं नाव घ्या किंवा एखादी व्यक्ती, तुमच्या मित्रमैत्रिणी घ्या, तुमच्या एखाद्या चांगल्या मैत्रिणीचं नाव घ्या. श्वेता इज नोन फॉर गुड हँडरायटिंग. फॉर हर गुड हँडरायटिंग. तिच्या चांगल्या अक्षरासाठी ती ओळखली जाते. वाक्य बरोबर असावं, ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्ट योग्य असावा, इतकंच आहे. म्हणजे एक नाव कन्सिडर करायचं, एक व्यक्ती कन्सिडर करायची, एक प्राणी कन्सिडर करायचा किंवा एक पक्षी, आणि मग तो वाक्यप्रचार त्या माणसाला सूट करायचा आणि वाक्य तयार करायचं. खूप सोपं आहे आणि फ्रेझलसुद्धा सोपं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्सला स्टिक राहा किंवा इज न करा. प्लुरलच्या भानगडीत पडू नका, म्हणजे तुमचं वाक्य चुकणार नाही. बघा, मी जी एक्झाम्पल्स दिली, राम इज, श्वेता इज, पिकॉक इज, या पद्धतीनं दिलेली आहेत. आता पुढे बघा, सेकंड, एक तर हे तुम्ही सोडवायचं आहे मुलांनो, किंवा दुसरं एक्झाम्पल मी दिलेलं होतं, डॉक्टर श्याम इज नोन फॉर बेस्ट ट्रीटमेंट. त्याच्यानंतर एक तर तुम्ही वाक्यांशावरनं, वाक्यप्रचारावरनं वाक्य तयार करू शकता, किंवा इथे क्लॉज सांगितलेला आहे. क्लॉज म्हणजे वाक्यातला थोडासा भाग वाक्यांश. क्लॉज म्हणजे वाक्यांश, फ्रेज म्हणजे जवळजवळ वाक्यप्रचारांकडे जाणारा आणि वाक्यसमूहाकडे जाणारा प्रकार असतो. 2 वाक्यांचा समूह असतो, त्याचा एक नवीन अर्थ तयार होतो आणि तोच वाक्यप्रचार म्हणून आपण बरेचदा मराठीत वापरत असतो. पण क्लॉज म्हणजे वाक्यांश, वाक्याचा छोटा भाग त्यांनी दिलेला असतो. तुम्ही तो छोटा भाग, अर्धा भाग दिलेला असतो, अर्धा भाग तुम्ही ॲड करायचा असतो. बघा, आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल. मी एक सुंदर मुलगी पाहिली, एवढंच दिलंय. वाक्य पूर्ण आहे, पण तरी पण त्यांनी पुढे वाढवायला लावलंय, म्हणून तर सांगितलंय ॲड अ क्लॉज. क्लॉज वाढवायचा आहे, वाक्यांश वाढवायचा आहे. म्हणून बघा, आता मी कोणत्या पद्धतीचा वाक्यांश वाढवलेला आहे आणि काय ट्रिक आहे. आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल. इथे मुलांना लक्षात घ्या, हू वॉज डान्सिंग ऑन द स्टेज. एक मिनिट, मी फक्त आपली वेब जी आहे ती पुढे घेते, म्हणजे तुम्हाला हे वाक्य मला दाखवणं सोयीचं होईल. बघा, परत एकदा इथे आपण सुरुवात करूया. आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल हू वॉज डान्सिंग ऑन द स्टेज. इथे मुलांना लक्षात घ्या, आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल इथपर्यंत दिलेलं आहे आणि पुढे तुम्ही जे तयार केलेलं आहे ते आहे हू वॉज डान्सिंग ऑन द स्टेज.
म्हणजे आय सॉ या शब्दाला जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर ते भूतकाळ आहे, त्यामुळे पुढे जो क्लॉज वाढणार आहे तो भूतकाळात वाढला पाहिजे. आणि मग अजून एक सोपी ट्रिक लक्षात घ्या, ती म्हणजे सर्वनाम, दिशादर्शक सर्वनाम मी दाखवलेलं आहे. हू WHने तयार होणारं सर्वनाम. श्वेता ही मुलगी आहे किंवा ती मुलगी आहे, ते नाव मुलगी दिलेलं आहे, श्वेता नाव नाही आहे, ते सुरुवातीला होतं. आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल, शी इज अ गर्ल अँड पर्टिक्युलर अ पर्सन, अ ह्युमन बिईंग. सो इथे मी एक मुलगी पाहिली जी की, मग ते जे डिरेक्टिव्ह प्रोनाऊन आहे त्या डिरेक्टिव्ह प्रोनाऊनसाठी हू, जी की ह्या मराठीला आपण हू वापरतो, इथे वॉट नाही येणार. त्यामुळे इथे लक्षात घ्या, हू हे डिरेक्टिव्ह प्रोनाऊन मी वापरलंय. त्यामुळे जेव्हा केव्हा व्यक्तीचा उल्लेख येतो क्लॉजमध्ये तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायचं, देअर वॉज अ डॉक्टर हू वॉज व्हेरी फेमस, देअर इज अ पर्सन हू इज रायटिंग नाऊ. म्हणजे क्रियापद दिले, त्या क्रियापदाला आणि त्या काळाला फॉलो करायचं. आणि जर त्या व्यक्तीविषयी क्लॉजमधलं अर्धवाक्य असेल तर हू या डिरेक्टिव्ह प्रोनाऊननी, दर्शक सर्वनामानं तुम्ही तुमचं वाक्य खूप सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता. इथे ट्रिक लक्षात घ्या. दुसरा जो प्रश्न आहे हा अत्यंत सोपा, मी तुम्हाला सांगितला सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचा आपण पाहिला. आता जो आहे तो वर्ड फॉर्मेशन, वाक्य तयार करण्याचा, ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स. दिलेल्या शब्दात नवीन प्रिफिक्स आणि सफिक्स, उपपद ॲड करा. मग ते सुरुवातीचं उपपद असेल किंवा नंतरचं उपपद असेल, ते ॲड करून नवीन शब्द तयार करा. खूप सोपे असतात. मी प्रिफिक्सेस आणि सफिक्सेसवर माझ्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी 8वीच्या इंग्रजीच्यासाठी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ मी पुन्हा एकदा अपडेट करते. तो ऑलरेडी तिथे आहे, तो बघा. जास्तीत जास्त सरावाची गरज असेल आणि जर तुम्हाला येत असेल, सोपं असेल तर फक्त थोडा सराव आवश्यक आहे. बघा, हॅपी हा शब्द होता, लिहायचा नाही, डिरेक्ट आन्सर अनहॅपी, अनला अंडरलाईन करा की बाबा हे ॲड केलं. पुन्हा लाईक, अनलाईक, हे अत्यंत सोपं एक्झाम्पल होतं. त्यानंतर सेकंड बघा, एक तर तुम्ही नवीन शब्द तयार करा किंवा दिलेल्याच शब्दाचं वाक्य तयार करा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. 1 मार्क. या दोन्हीपैकी एक करायचे, दोन्हीपैकी एक. ऑर आलेला आहे इथे. एक तर प्रिफिक्स सफिक्स ॲड करा किंवा मिनिंगफुल सेंटेन्स क्रिएट करा. या दोन्हीपैकी एक तुम्ही करणार आहात. बघा आपलं क्वेश्चन काय आहे. हॅपी या शब्दापासून वाक्य, द पॅरेट वॉज हॅपी वेन फ्रीड फ्रॉम द केज. पॅरेटला शब्द पोपट. पोपट पिंजऱ्यातून सोडला तेव्हा तो खूप आनंदी झाला होता, या अर्थानं आलेलं आहे. इतका अवघड वाक्य करायचं नाही. हे वाक्य मी ॲज इफ घेतलं होतं, पण कुठून सोपी वाक्य तुम्ही तयार करू शकता. बघा, आय लाईक टू प्ले, आय लाईक टू हेल्प माय मदर, आय लाईक टू प्ले इन द गार्डन. सोपी वाक्य. आय एम व्हेरी हॅपी, अशा पद्धतीनं वाक्य तयार तुम्ही करू शकता. सीता इज व्हेरी हॅपी. इतकी सोपी वाक्य केली तरी चालणार आहेत. नॉट नेसेसरी की यू हॅव टू मेक लॉंग सेंटेन्स. दे डिडंट राईट देअर लॉंग सेंटेन्स, दे जस्ट सेड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. सीता खूप आनंदात आहे. रोहनला बागेत खेळायला आवडतं. आणि स्पेलिंग्स जर तुम्हाला नावांची करता येत नसतील तर सर्वनाम घ्या, आय, ही, शी. यांनी तुम्ही जास्तीत जास्त वाक्य तयार करू शकता. इथे आपला लँग्वेज स्टडीचा प्रश्न जो आहे तो पूर्ण झालेला आहे. जवळजवळ 40 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तो अपलोड करायला वेळ लागणार आहे, पण हरकत नाही. आज आपण इथे हा सेक्शन पूर्ण केलेला आहे. माझा सेकंड व्हिडिओ जो आहे बघा, तो सेकंड व्हिडिओ हा आपल्या संपूर्ण पेपर पॅटर्न जो आहे तो कसा असणार आहे आणि कशी कशी रिव्हिजन करावी, हा क्विक रिकॅप मी सेकंड व्हिडिओमध्ये घेणार आहे. नक्कीच चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ग्रामरमधले सोपे जे प्रकार आहेत त्याचे पुढचे 3-4 व्हिडिओ मी लवकरच कंप्लीट करणार आहे, तेही बघत राहा आणि आपल्या बोर्डाच्या एक्झामची जास्तीत जास्त तयारी करा. थँक्स अ लॉट.